हॅलो फ्रेंड्स, नाव नेक्स्ट टॉपिक. आणि ॲक्च्युली लास्ट टॉपिक आहे त्या ब्लडमधला. म्हणजे जसं आपण ब्लड स्टार्ट केलं होतं इन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, तर त्यामध्ये मेन जो ॲक्च्युली मीडियम होता, ट्रान्सपोर्टिंग मीडियम म्हणता येईल, दॅट इज अ ब्लड. त्याचे कंपोनंट्स आपण घेत होतो. सो प्लाझ्मा झाला आहे, त्यानंतर आपले फॉर्म एलिमेंट सुरू होते, ज्यामध्ये RBC झाला आहे, दॅट इज इरिथ्रोसाईट, देन WBC, आणि त्याचे टाईप्स आपण घेतले. अँड नाऊ लास्ट टॉपिक ऑफ द ब्लड, दॅट इज थर्ड कंपोनंट, दॅट इज प्लेटलेट. आणि या प्लेटलेटचं जे फंक्शन आहे, जे ॲक्च्युली ब्लडचंही फंक्शन म्हणता येईल, दॅट इज द ब्लड क्लॉटिंग. हे 2 पॉईंट आपल्याला आज घ्यायचे आहे. म्हणजे ब्लडचा जो ॲक्च्युली टॉपिक आहे तो संपेल. अँड नाऊ फ्रॉम टुमॉरो वी कॅन स्टार्ट द स्ट्रक्चर अँड फंक्शन अँड वर्किंग ऑफ हार्ट. ओके, तो एक खूप महत्त्वाचा जो टॉपिक मला घ्यायचा होता. त्यातला पहिला जो आहे ब्लडचा, तो लास्ट टॉपिक त्याचा. नाऊ सी, सो मागचेच जे RBC आणि WBCमध्ये आपण घेतलं, तसेच काही जनरल पॉईंट्स आहेत आणि फंक्शन आलेले आहेत. So one of the form element or blood cell, and actually it is the third type of blood cell, that is a platelet, or it is called as thrombocyte. जसं आपण RBCला एरिथ्रोसाइट म्हटलं होतं, WBCला ल्युकोसाइट म्हटलं होतं, तसंच प्लेटलेटला तिसरा म्हणजे एक एक्स्ट्रा नाव आलं आहे, दॅट इज अ थ्रोम्बोसाइट. सो ॲक्च्युली थ्रोम्बोसचा अर्थ होतो क्लॉटिंग, आणि म्हणून मेन फंक्शनही या थ्रोम्बोसाइटचं किंवा प्लेटलेटचं तेच आहे, दॅट इज अ ब्लड कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंग. सो फ्रॉम दॅट वर्ड थ्रोम्बोस, thrombocytes are another name for the platelet. Now see the characteristics. So it is a cellular fragment which are formed from the large cell called as megakaryocytes. तर ॲक्च्युली हे जे सेल आहेत, म्हणजे सेल्युलर म्हणजे सेलसारखेच असतात, तसे आपण ब्लड सेल म्हणतो या प्लेटलेटला. सो आपल्या बॉडीमध्ये स्पेशली बोन मॅरोमध्ये एक सेल आहे, त्याचं नाव आहे मेगाकॅरियोसाइट. येस, द नेम ऑफ दॅट सेल इज मेगाकॅरियोसाइट. आणि याच मेगाकॅरियोसाइटच्या माध्यमातून हे जे प्लेटलेट्स आहेत, त्याला आपण सेल्युलर फ्रॅगमेंट म्हटलं. म्हणजे ॲक्च्युली हे सेलसारखे नाही आहेत. ऑब्व्हियसली सेल म्हटलं की आपल्यासमोर ओव्हल किंवा स्पिरिकल एक साईज येते, परंतु हे कशी असतात, असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. वायरसारखं नेटवर्क जनरली याच्यामध्ये असतं. आहे प्लेटसारखेच, परंतु वायरसारखं अपीयरन्स ते ॲक्च्युली दाखवतात ड्युरिंग ॲक्च्युअल इट्स फंक्शन. म्हणून म्हटलं आहे सेल्युलर फ्रॅगमेंट. सो सेल आहे, परंतु फ्रॅगमेंटसारखे असतात, तुकड्यांमध्ये असतात. आणि जनरली हे तयार करणारे जे सेल आहेत ते आपल्या बोन मॅरोमधले मेगाकॅरियोसाइट. नाव नॉर्मली प्रोड्युसिंग द बोन मॅरो. जसे आता आपण पाहतो की ब्लडचे मॅक्झिमम जे सेल आहेत किंवा ब्लड सेल असतात ते बोन मॅरोमध्येच तयार होतात. सो इथे सुद्धा प्लेटलेटसुद्धा फॉर्मेशन कुठे होते आहे, तर बोन मॅरो. नाव दे आर व्हेरी स्मॉल अँड ओव्हल शेप सेल. तर नॉमिनली जर नॅचरल साईज जर पाहिली, नॅचरली ते ओव्हल शेपमध्ये असतात, पण ॲक्च्युली यामध्ये फंक्शन करतात, दॅट इज ब्लड क्लॉटिंग. तेव्हा तेच ओव्हल शेप असे लांबतात आणि फ्रॅगमेंटसारखं अपीयरन्स त्यांचं दिसतं. म्हणून सेल्युलर फ्रॅगमेंट हा शब्द पुढे आला आहे, म्हणजे अगोदर आलेला आहे. पण नॉमिनली याचं जे शेप आहे तो ओव्हल शेप आहे आणि स्मॉल साईजची जनरली हे सेल आहे. नाव विदाउट न्यूक्लियस. सो लाईक RBCमध्ये न्यूक्लियस नव्हता, आणि इकडे प्लेटलेटमध्ये सुद्धा न्यूक्लियस राहत नाही. सो दे आर नॉन न्यूक्लिएटेड ऑर अन्यूक्लिएटेड सेल्स. टोटल काउंट जे आपण RBC WBCमध्ये घेतलं आहे, सो नॉर्मल ब्लडमध्ये याचा टोटल काउंट असायला पाहिजे 2.5 to 4.5 लाख पर क्युबिक mm. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल RBC आणि WBC आपण जे टोटल काउंट घेतलं ते घेतलं होतं त्याच्या 1 क्युबिक mm, खूप कमी असणाऱ्या ब्लडमध्ये. तर त्याच 1 क्युबिक mm मध्ये RBC किंवा WBC जसे होते तसेच प्लेटलेटचा ॲक्च्युअल टोटल काउंट असतो 2.5 ते 4.5 लाखापर्यंत. सो 2.5 to 4.5 लाख पर क्युबिक mm. टोटल ब्लड नाही, पर क्युबिक. येऊ शकते 1 mm किंवा 1 क्युबिक mm ब्लडमध्ये. नाव जसं आता 2 आपण टर्म घेतला आहे, तर समजा आता आपल्या बॉडीमध्ये प्लेटलेट जर कमी झाल्या, सो डिक्रीज इन द नंबर ऑफ प्लेटलेट इज कॉल्ड ॲज थ्रोम्बोसायटोपेनिया. कारण मी म्हटलं आहे डिक्रीजसाठी आपण सायटोपेनिया शब्द घेतला आहे, आणि जो ब्लड सेल डिक्रीज होईल त्याचा वर्ड आपण अगोदर लावतो. सो इधर थ्रोम्बोसाइट इज द नेम, सो सायटोपेनिया. सो थ्रोम्बोसायटोपेनिया इज द कंडिशन हॅविंग डिक्रीज नंबर ऑफ प्लेटलेट. आपल्या बॉडीमध्ये जर प्लेटलेट कमी झाल्या तर त्या कंडिशनला थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणतात. थोडीशी क्रिटिकल कंडिशन असते, कारण होतं काय यामध्ये, सो इट इज अ कंडिशन विच कॉल्स द इंटरनल ब्लिडिंग. ॲक्च्युली काय आहे तुम्हाला सांगतो, प्लेटलेट जे ब्लड क्लॉट करतं ना, म्हणजे ॲक्च्युली आपलं जे ब्लड आहे ते ब्लडला जे आपण विस्कस ब्लड म्हटलं होतं त्याची जी एक ॲक्च्युली डेन्सिटी आहे, ती डेन्सिटीसुद्धा हा मेंटेन करतो. साहजिक आहे. तर आता
प्लेटलेटचा नंबर जर कमी झाला तर आपलं रक्त जे डेन्स असायला पाहिजे तो विस्कस ते थोडंसं पातळ होईल आणि मग इंटरनल ब्लिडिंग सुरू होऊन जाते. म्हणजे ज्या एरियामध्ये जनरली ब्लड जास्त राहील त्या ठिकाणी इंटरनल ब्लिडिंग सुरू होऊन जाते आणि ज्या पार्टमध्ये इंटरनल ब्लिडिंग झाला आहे तिथे हॅमरेज कंडिशन येते. जसं तुम्ही ऐकलं आहे ब्रेन हॅमरेज. तर ब्रेनमध्ये जर झालं तर ब्रेन हॅमरेज होईल. एखाद्या ऑर्गनमध्ये जर ते ब्लड इंटरनल ब्लिडिंग झालं तर त्या ऑर्गनचं पॅरालिसिस होऊ शकते किंवा तो हॅमरेज म्हणजे बंद पडू शकतो. इट इज व्हेरी क्रिटिकल कंडिशन. म्हणून प्लेटलेट जनरली कमी जर झालं तर आपल्याला लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं आणि पुन्हा ब्लड प्लेटलेट्स घ्यावे लागतात. सो डिक्रीज नंबर याचा थोडासा कंडिशन थोडीशी खराब आहे. नाव platelets secrete the platelet factor which are actually essential in blood clotting. So the main function of that platelets is a blood clotting. आणि म्हणून हा असे बरेचसे फॅक्टर तयार करतो या प्लेटलेटच्या माध्यमातून. थ्रोम्बिन आहे, थ्रोम्बोप्लास्टिन आहे, प्रोथ्रोम्बिन आहे आणि हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे ॲक्च्युली ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प करतात. सो मेन फंक्शनही तेच आहे आणि त्या सगळ्या मेन फंक्शनला ब्लड क्लॉटच्या फंक्शनला कॅरी आउट करणारा सगळे फॅक्टर दॅट इज ब्लड क्लॉटिंग फॅक्टर इट इज नॉर्मली प्रोड्यूस बाय प्लेटलेट्स. नाव नेक्स्ट पॉइंट they also seal the ruptured blood vessel by formation of platelet plug or thrombus. आता जेव्हा ज्या ब्लड वेसल असतात त्या जर रॅप्चर झाल्या म्हणजे क्रॅक झाल्या आणि साहजिक आहे जर आर्टरी व्हेन्स किंवा कॅपिलरी त्या जर क्रॅक होतील त्या ठिकाणी ब्लिडिंग सुरू होईल. तर अशा रॅप्चर किंवा क्रॅक झालेल्या ब्लड वेसलला सुद्धा हा सील करतो आणि ते आता आपण सरळ म्हणतोय की पुन्हा एक तोच फंक्शन त्याचा येतो दॅट इज अ ब्लड क्लॉटिंग. सो ब्लड क्लॉट करणं हे मेन फंक्शन आणि दुसरं सबऑर्डिनेट फंक्शन काय येईल तर सपोज ब्लड वेसल ह्या रॅप्चर झाल्या क्रॅक झाल्या असतील तर त्याला हा सील करतो म्हणजे बंद करतो आणि जे इंटरनल किंवा एक्सटर्नल ब्लिडिंग सुरू आहे त्याला हा प्रिव्हेंट करतो. अँड लास्ट वन ऑफ द फंक्शन दॅट इज इट सिक्रेट द सिरोटोनिन. हा सिरोटोनिन नावाचा एक हार्मोन तयार करतो. इट इज द लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. लोकल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणजे जे आपले ब्लड वेसल असतात त्याला कॉन्स्ट्रिक्ट करणं म्हणजे ॲक्च्युअल त्याची जी साईज आहे त्या पूर्ण ब्लड वेसल याला कॉन्स्ट्रिक्ट करणं किंवा कॉम्प्रेस करणं त्याला म्हणतात व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर. आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर किंवा व्हेसलचं कॉन्ट्रॅक्शन का करावं लागतं हे आपल्याला पुढे हार्टच्या रेग्युलेशन ऑफ ॲक्टिव्हिटीमध्ये समजेल. ओके तर सिरोटोनिन लक्षात ठेवा जो व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणून ॲक्ट होतो. सो दॅट इज अबाउट द प्लेटलेट अँड इट्स इसेन्शियल कॅरेक्टर्स. नाव ब्लड क्लॉटिंग कोॲग्युलेशन जो एक शॉर्ट पॉईंट दिला आहे पण थोडं डिटेल मला घ्यायचं आहे. नॉर्मली टायमिंग वगैरे दिला नाही आहे पण मी सांगतो आहे की जनरली अकॉर्डिंग टू कंडिशन ऑफ द ब्लड इन दॅट पर्टिक्युलर ॲडल्ट 2 to 8 मिनिट 2 ते 8 मिनिट हा एक ॲक्च्युअल टायमिंग आहे ज्या माध्यमातून ब्लड हे नॅचरली क्लॉट व्हायला पाहिजे. आता मुद्दा येतो की ब्लड क्लॉट होणं म्हणजे काय तर जे आपल्या बॉडीमध्ये लिक्विड ब्लड आहे त्याचं कन्व्हर्शन सॉलिडमध्ये होणं पण ॲक्च्युली तेवढ्या जागेवर जिथे ते रॅप्चर झालं आहे किंवा ब्रेक झाला आहे त्याला म्हणतात ब्लड क्लॉटिंग. Make it define clotting or coagulation is the process of converting the liquid blood into solid form. जे आपलं विस्कस किंवा लिक्विड ब्लड आहे त्याला सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं म्हणजेच ब्लड कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंग. पुढचा मुद्दा महत्त्वाचा हा की जसं मी मागे बोललो आहे की क्लोज ब्लड सर्क्युलेटरी जी सिस्टीम आहे म्हणजे सध्या आता आपली सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज आहे आतमधून इंटरनल चालते तेव्हा ब्लड क्लॉट व्हायला नको. जर तेव्हा ब्लड क्लॉट झालं तर बॉडीमध्ये ज्या एरियात ते होईल तिथे गाठी तयार होतील ट्यूमर तयार होईल आणि इट रिझल्ट इन टू द हॅमरेज ऑर सिम्पली द पॅरालायझेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गन. मग आता ब्लड क्लॉटिंग केव्हा व्हायला पाहिजे तर जसं मी अगोदरही बोललो आहे की नॅचरल ब्लडचं जे प्रेशर आहे आपलं ते ॲटमॉस्फिरिक प्रेशरपेक्षा स्लाइटली जास्त आहे. आवर ब्लड प्रेशर इज स्लाइटली मोर ऑर लार्जर दॅन द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. त्यामुळे जर ब्लेड लागली किंवा काहीतरी आपलं ब्लड वेसल रॅप्चर झाल्या तर या प्रेशरला मिनिमाइज करण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी ब्लड हे बाहेर येत राहतं. तुम्हाला माहिती आहे हायर टू लोअर नेहमी फ्लो होतं. ॲज ब्लड प्रेशर इज हायर सो इट कॅन इझिली फ्लो. मग जेव्हा ते लागलं आहे तिथे आपलं ब्लड इथून निघते आहे लागलं असेल काही बाउंड झालं असेल जखमा झाल्या असतील तर त्या ठिकाणी मग ते क्लॉट व्हायला पाहिजे. त्याच वेळेला ब्लड क्लॉटिंगचं महत्त्व आहे. नॅचरली क्लोज ब्लड सर्क्युलेशनमध्ये ब्लड क्लॉट व्हायला नको. ओके मग आता हे ॲक्च्युली या प्रोसेस दोन पद्धतीने चालतात. नो सी क्लॉटिंग प्रोसेस इनिशिएटेड बाय. आता हे क्लॉटिंग कोण करतं तर हे करतं ब्लड आणि एक पर्टिक्युलर तो एक्स्ट्रा ऑर्गन. पण आता ब्लडमधलं कोण महत्त्वाचं आहे ब्लड क्लॉटिंगसाठी द फॅक्टर दॅट इज प्लेटलेट. ओके ब्लड म्हणतोय आपण पण ॲक्च्युली ब्लडसोबत काय घ्यायचं आहे तर प्लेटलेट. सो ब्लड
क्लॉटिंग प्रोसेस इज इनिशिएटेड बाय फर्स्ट दोन पार्ट आहे त्यामध्ये एक तर ब्लड म्हणजेच आपलं प्लेटलेट प्लस एनी फॉरेन सरफेस. फॉरेन सरफेस म्हणजे आता इथे कोणतं येईल तर इंटरनल काही झालं असेल म्हणजे ॲक्च्युली समजा मला इथं लागलं आहे तर या बोटाला लागल्यानंतर ते ब्लडिंग होईल तर त्याच्या आतमधला जो इथं ब्लडचा पार्ट आहे किंवा फॉरेन सरफेस आहे. सरफेस कोणती तर हे जी स्किन आहे ना ही स्किन होईल फॉरेन सरफेस पण आतमधून बाहेरून नाही. तर हे आतमधून जेव्हा होतं फॉरेन सरफेससोबत तेव्हा त्याला म्हणतात इंट्रेन्सिक प्रोसेस. when blood clotting is carried out by blood and any foreign surface which is normally present in inner part then that process is called as intrinsic process. And दूसरं same that clotting process is initiated by blood that is again platelet plus damaged tissue. आता जसं इथे लागलं मला तर तो पर्टिक्युलर तिथचा स्किनचा जो टिश्यू आहे तो डॅमेज झाला आहे तर तिथे त्याही माध्यमातून ब्लड क्लॉटिंग केलं जातं. हे बाहेरचं जे दिसतं आपल्याला इंटरनली सुद्धा होतं आणि एक्सटर्नली सुद्धा होतं. हां तर इंटरनली होत असेल तर त्या फॉरेन सरफेसचा कोणताही फॉरेन सरफेस म्हणजे अदर दॅन दॅट ब्लडला सोडून कोणतेही असेल त्याला फॉरेन सरफेस म्हटलं आहे. आणि दुसरं असतं डॅमेज टिश्यू विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सट्रेन्सिक प्रोसेस. क्लिअर. आता नेमकं होतं काय हाऊ दॅट ब्लड इज क्लॉट. नाऊ सी द प्रोसेस दॅट बोथ प्रोसेस आर इन्व्हॉल्व द इंटरॅक्शन ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस. आता या दोन्ही ठिकाणी जर ब्लड क्लॉट व्हायचं असेल तर बरेचसे वेगवेगळे फॅक्टर येतात. ॲक्च्युली हे 20 फॅक्टर आहेत and all that 20 factors are togetherly called as clotting factor. So all that factors which are actually involved in the process of blood clotting are called as clotting factor. Normally हे 20 आहे that is त्याला नंबर दिला आहे 1 to 20 रोमनमध्ये. फक्त 6 जो फॅक्टर आहे 6 म्हणजे 6व्या नंबरचा जो असेल तो ॲक्च्युली तिथे ॲक्टिव्ह यूजमध्ये नसतो. तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो आणि तो इनॅक्टिव्ह फॉर्म आहे प्रोथ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिन फायब्रिनोजन फायब्रिन असे भरपूर फॅक्टर आहेत. त्यातला 6वा जो फॅक्टर आहे 6व्या नंबरचा ज्याला आपण प्रोथ्रोम्बिन म्हणतो आहे तो नॅचरली इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. त्याला ॲक्टिव्ह करावं लागतं आणि ते ॲक्टिव्ह केलं जातं ड्युरिंग दॅट होल प्रोसेस. सो इंटरॅक्शन ऑफ ऑल दिस क्लॉटिंग फॅक्टर इन द कॅस्केड मॅनर. कॅस्केड म्हणजे जसं वॉटरफॉल असते ना त्या पद्धतीने म्हणजे एक एक असे फॅक्टर येत राहतात. एक धबधब्यासारखं किंवा वॉटरफॉलसारखं स्मॉल वॉटरफॉल म्हणू शकतो त्या माध्यमातून हे सगळं प्रोसेस चालतं. So interaction of all that factors in cascade manner there is a formation of enzyme called as thrombin. हे जेव्हा 20 फॅक्टर एक एक करून त्या वॉटरफॉल सारखे येतील तेव्हा त्या सगळ्यांच्या इंटरॅक्शनमुळे एक एन्झाईम तयार होतो त्याचं नाव आहे थ्रोम्बिन. रिमेंबर दॅट वर्ड थ्रोम्बिन. हा ॲक्च्युली प्रोथ्रोम्बिनचा पुढचा पार्ट आहे. प्रोथ्रोम्बिन हा इनॅक्टिव्ह आहे आणि जेव्हा प्रोथ्रोम्बिन हा ॲक्टिव्ह होतो तेव्हा तो थ्रोम्बिन बनतो. क्लिअर. नाव थ्रोम्बिन कुणी बनवला तर या सगळ्या 20 फॅक्टरनी कॅस्केड मॅनरमध्ये. त्याच वेळेला काय होतं तर बॉडीमध्ये म्हणजे आपल्या ब्लडमध्ये थ्रोम्बोप्लास्टिन नावाचा एक केमिकल आहे. हा फेविकॉलसारखा सबस्टन्स आहे. ठीक आहे. स्टिकी असतो चिकट असतो. पहा बऱ्याचदा तुम्हाला समजा ब्लेड लागली आपण थोड्या वेळ असं पकडून ठेवतो आणि मग असं उघडून पाहतो की बाबा रक्त थांबलं आहे का है ना तेव्हा असं बोट असं चिटकल्यासारखं वाटतं है ना स्टिकी लागते ना ते याच्यामुळे या थ्रोम्बोप्लास्टिनमुळे. इकडे थ्रोम्बिन बनलं आहे. आता थ्रोम्बोप्लास्टिकनी काय केलं तर पुन्हा एक नवीन एन्झाईम तयार केला दॅट इज प्रोथ्रोम्बिनेज. येस. थ्रोम्बोप्लास्टिन सिक्रेट द न्यू एन्झाईम ॲट द साईट ऑफ दॅट ब्लड क्लॉट. जिथं ब्लडिंग सुरू आहे तिथे प्रोथ्रोम्बिनेज नावाचा एन्झाईम त्यांनी तयार केला. आता प्रोथ्रोम्बिनेज काय करतो थ्रोम्बिन तयार झाला आहे इकडे थ्रोम्बोप्लास्टिननी प्रोथ्रोम्बिनेज तयार केला. प्रोथ्रोम्बिनेज दोन काम करतो. 2 वर्क्स आर देअर 2 फंक्शन्स आर देअर. पहिलं हा सगळ्यात पहिल्यांदा हिपॅरिनला इनॅक्टिवेट करेल. हिपॅरिन कोण आहे तर अँटी कोॲग्युलंट आहे. तो जर असेल तर अँटी कोॲग्युलंट म्हणजे कोॲग्युलेशन होऊ देणार नाही. आपल्याला कोॲग्युलेशन करायचं आहे तर हा प्रोथ्रोम्बिनेज सगळ्यात पहिल्यांदा हिपॅरिन हिपॅरिन नावाचा जो अँटी कोॲग्युलंट आहे त्याला इनॅक्टिवेट करतो. त्यामुळे जे अँटी कोॲग्युलेशन म्हणजे ब्लड क्लॉटिंग न व्हायला पाहिजे तर ते आता होईल. ओके. सो हिपॅरिन इनॅक्टिवेट झाल्याबरोबर कोॲग्युलेशन स्टार्ट व्हायची प्रोसेस सुरू होते. त्याच वेळेला प्रोथ्रोम्बिनेज काय करतो इनॅक्टिव्ह प्रोथ्रोम्बिनला ॲक्टिव्ह थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट करतो. ते जे थ्रोम्बिन तयार झालं की नाही तीच प्रोसेस इथे कंटिन्यू होते. तर हा तो 6 नंबरचा फॅक्टर आहे प्रोथ्रोम्बिन जो ॲक्च्युली इनॅक्टिवेट आहे त्याला आता ॲक्टिवेट केलं जाईल इंटू थ्रोम्बिन. तो थ्रोम्बिन हा थ्रोम्बिन सेमच आहे फक्त तो थ्रोम्बिन जो तयार केला 20 फॅक्टरनी ते कसं केलं ते आपण इकडे बघतो. आता थ्रोम्बिन बनला आहे त्यानंतर तिकडे हिपॅरिन सुद्धा इनॅक्टिवेट झाला आहे डिॲक्टिवेट झाला आहे. नाव नेक्स्ट
आता हा जो थ्रोम्बिन तयार झाला बाय मीन्स ऑफ दॅट 20 फॅक्टर म्हणा किंवा मग प्रोथ्रोम्बिनेजच्या माध्यमातून ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये आला, तो काय करतो पुढे. नाउ थ्रोम्बिन कन्वर्ट द सोल्युबल, रिमेंबर सोल्युबल ब्लड प्रोटीन फायब्रिनोजन. फायब्रिनोजन हे ब्लड प्रोटीन आहे जे ब्लडमध्ये सोल्युबल असतं. आता त्याला तो इनसोल्युबल करतो. सो थ्रोम्बिन कन्वर्ट सोल्युबल ब्लड प्रोटीन दॅट इज फायब्रिनोजन इंटू इनसोल्युबल फायब्रिन. येस, इंटू इनसोल्युबल फायब्रिन. म्हणजे फायब्रिन हा इनसोल्युबल फॉर्ममध्ये आहे आणि जेव्हा तो फायब्रिनोजन होता तेव्हा तो सोल्युबल होता. आता सोल्युबल आहे म्हणजे तो ब्लडमध्ये डिझॉल्व्ह झाला आहे की नाही. आता त्याला वेगळं करायचं आहे, त्याला इनसोल्युबल करायचं आहे. जेव्हा तो दिसेल, सो फायब्रिनोजन जो सोल्युबल होता त्याला आता थ्रोम्बिन इनसोल्युबल फायब्रिनमध्ये कन्वर्ट करतो. फायब्रिन म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर, नेटवर्क ऑफ वायर लाईक स्ट्रक्चर आहे ते. नाव आता फायब्रिन काय करेल, सो फायब्रिन फॉर्म द मेश. मेश म्हणजे वायरसारख्या स्ट्रक्चरचं असं बिलकुल तो असं नेटवर्क तयार करतो. आणि या मेशमध्ये बाकीचे त्या ॲट द साईट ऑफ ब्लड क्लॉटिंग म्हणतो, ॲट द साईट ऑफ दॅट ब्लडिंग जिथं लागलं आहे मेश तयार झालं. एक प्रकारचं नेट समजा तुम्ही सरळ मॉस्किटो नेटसारखं स्ट्रक्चर असतं. आणि त्यामध्ये मग बाकीचे सगळे ब्लड सेल आणि स्पेशली प्लेटलेट्स जे हे बा फ्रॅगमेंट्स होते ते या सगळ्या मेशमध्ये अडकतात आणि मग जो ब्लड बाहेर चालला होता त्याला एक तिथे रेजिस्ट करतात. दॅट इज फॉर्म द ब्लड प्लग. Fibrin form the mesh in which all blood cell and platelets are trapped. त्या मेशमध्ये सगळे ब्लड सेल ट्रॅप होतील, पकडल्या जातील अँड फॉर्म्स द क्लॉट. त्या ठिकाणी मग आता साहजिक आहे, समजा इथून असं ब्लड पुढे चाललं आहे, बरोबर आहे. मग हे फायब्रिन्स आला. हा फायब्रिननी काय केलं, असं एक प्रकारचं मेश तयार केलं आणि त्यामध्ये आता हे जे ब्लड वाहत होतं, फ्लो होतं, तिथे तो क्लॉट तयार झाला. आणि तो तर आहेच थ्रोम्बोप्लास्टिन, तो याला चिटकवतो आणि ज्या इंटरनल पार्टमधून ब्लड आपलं बाहेर चाललं होतं त्या ठिकाणी हा क्लॉट होतो आणि या माध्यमातून ब्लड क्लॉटिंग कंटिन्यू होतो. सो दॅट इज द ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ ब्लड क्लॉटिंग. म्हणजे ओव्हरऑल आपण असं डायरेक्ट म्हणू शकतो की काय काय होतं, तर 20 फॅक्टरच्या माध्यमातून पहिले थ्रोम्बिन तयार होईल. थ्रोम्बिन तयार कसं होईल तर पुन्हा त्यासाठी इकडे आपल्याला पाहावं लागेल. तर पहिल्यांदा थ्रोम्बोप्लास्टिन जो आहे तो प्रोथ्रोम्बिनेज तयार करतो आणि प्रोथ्रोम्बिनेज मग हिपॅरिनला डिॲक्टिवेट करतो आणि येस फायब्रिनोजन जो सोल्युबल फॉर्म होता त्याला इनसोल्युबल फायब्रिनमध्ये कन्वर्ट करेल. थ्रोम्बिन जर तयार झाला नसता तर थ्रोम्बिननी हे पुढे केलं नसतं. प्रोथ्रोम्बिनेजनी हिपॅरिनला काय केलं, डिॲक्टिवेट केलं आणि प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिन बनवलं. प्रोथ्रोम्बिन हा डिॲक्टिवेट होता किंवा इनॲक्टिव्ह होता. थ्रोम्बिन काय करतो, थ्रोम्बिन हा फायब्रिनोजनला फायब्रिनमध्ये कन्वर्ट करेल आणि फायनली फायब्रिन मेश फॉर्मेशन करून त्या ठिकाणी सगळ्या ब्लडला आणि प्लेटलेटला ब्लड सेलला क्लॉट करेल, ज्या माध्यमातून जे ब्लड वाहत होतं, फ्लो होत होतं, त्याचं एक त्याला रेजिस्टन्स मिळेल अँड दॅट इज नथिंग बट द ब्लड क्लॉट ऑर द प्रोसेस ऑफ ब्लड कोॲग्युलेशन. सो बऱ्याचदा एक्झाममध्ये हा टॉपिक येतो. सो दॅट इज अबाउट द ब्लड क्लॉटिंग अँड इथे आपला ब्लड नावाचा जो पार्ट होता तो संपला आहे. नाव फ्रॉम टुमॉरो आपण हार्ट आणि त्याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं घेऊन घेऊ. मे बी 4 ते 5 दिवस लागतील, कारण हार्टचं पहिल्यांदा आउटर पार्ट, त्यानंतर इंटरनल स्ट्रक्चर, त्यानंतर त्याची वर्किंग आणि कंडक्टिव्ह सिस्टीम असे भरपूर पार्ट बाकी आहेत. सो मे बी हा टॉपिक झाल्यावर मग आपण कोणतं घ्यायचं ते डिसाईड करू. ओके, थँक्यू.